नमस्कार. आपण आता सध्या आहोत दत्तवाड जिल्हा परिषद संघामध्ये. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी जिल्हा परिषदची निवडणूक होती ती आता हायवरती झालेली होती. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं आणि या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्या होत्या त्या दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांनी गेल्या 4 महिन्यापासून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांचा प्रचार इतका हायटेक झाला की आता त्या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेवलेल्या मतदानाच्या अगोदरच त्यांचे पती अर्थात सामाजिक कार्यकर्ते दत्तवाडचे युवकांच्या मनातील चाईत असलेले उदय पाटील यांची आज हायकोर्टानं म्हणजे कोर्टाच्या वतीनं त्यांना हद्दपार करण्याची नोटीस त्यांना आज मिळाली आणि ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाला एक धक्का मानला जातोय. कारण का दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील आज ज्यावेळेला हद्दपार झाले उदय पाटीलला हे कळाल्यानंतर सकाळी आपण ज्यावेळेला आपल्या ह्याच्यातून हातुरातून डोळे उघडल्यानंतर ही ज्यावेळेला बातमी समजतात या मतदारसंघातील सगळ्याच गावातल्या मतदारांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि उदय पाटील यांना सहानुभूती दाखवली. अर्थातच ज्या गावातल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातील नागरिकांनी त्यांना या ठिकाणी येऊन ज्या सहानुभूती दाखवली त्याच वेळी त्यांचा विजय नक्की झालेला आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि या ठिकाणी उदय पाटील यांची ही राजकीय सूडबुद्धीतून केलेली लोकशाहीची हत्या आहे असं या ठिकाणी बोललं जातंय. आज आपल्यासोबत आता उदय पाटील जे आत्ता या ठिकाणी मतदारसंघ सोडून हे आता बाहेर जात आहेत. त्यांना या ठिकाणी हद्दपार झाल्यामुळे ते आता स्वतः मतदारसंघ सोडून कायद्याचं पालन करून आणि या मतदारसंघ सोडून ते जात आहेत. नमस्कार उदयजी. नमस्ते. हे जे आता हद्दपार झालेलं आहे ही हद्दपार कशा पद्धतीने झाली असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, हद्दपार जी आता त्यांनी केलेली आहे ती पूर्ण चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. ह्याच्यात पोलिसांचा काही दोष नाही, पण सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा सरळ सरळ खून केलेला आहे. आणि आमची जी मतदारसंघात ताकद आहे ते त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांनी हद्दपार आम्हाला ह्या मतदारसंघातून करतील, पण लोकांच्या मनातून हद्दपार आम्ही होणार नाही एवढंच या ठिकाणी 100% मी तुम्हाला खात्री देतो. येत्या 9 तारखेला गुलाल हा आमचा निश्चित आहे. हे कळाल्यानंतर हे सगळं राजकीय षडयंत्र त्यांचं केलेलं हे या ठिकाणी सिद्ध होतंय. उद्या या ठिकाणी हद्दपार अवघ्या 2 दिवस अगोदर मतदानाच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला हद्दपार करण्यात येते. या मागं कोण असेल? सरळच आहे, विरोधकच असणार आहे. दुसरं कोण असणार आहे? विरोधकच आहेत, सत्ताधारी आहेत. विरोधकांनी हे केलेलं षडयंत्र आहे. आणि ही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील माझी गोरगरीब मायमाऊलीची जनता आहे. ती आता इथून पुढची इलेक्शन स्वतः हातात घेतील आणि मतपेटीतून उत्तर देतील. या ठिकाणी आपल्यावर आपण म्हणताय की या ठिकाणी माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे गुन्हे आता सध्या नाहीत, तरी देखील मला हद्दपार केलं जातंय. त्यामुळे कायद्याचा वापर करून लोकशाहीचा या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि मला जाणून बुजून या ठिकाणी हद्दपार करण्यात आलेला आहे असं तुम्ही म्हणताय. आणि याबद्दल तुमचं काय मत आहे? हद्दपार करण्यासाठी काही केसेस त्या माणसावरती असावे लागतात. माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा आता सध्या नाही आहे, तरी सुद्धा त्या लोकांनी मला हद्दपार केलेला आहे. सरळ सरळ हे राजकीय केलेलं षडयंत्र आहे एवढंच. आता या हद्दपारीनंतर तुम्ही जे या ठिकाणी तुमचे वकील नेमणार आहे त्यामुळे तुम्हाला स्टे ऑर्डर मिळू शकेल काय? नक्कीच, ऑलरेडी ह्याला स्टे आहेच. हे आमच्या वकिलांनी सुद्धा त्या पोलिसांना सांगितलं, पण पोलीस काही मानायला तयार नाही. आणि तुम्ही गेला नाही तर तुमच्यावरती 142 ची कारवाई करतो आणि हे करतो असं आम्हाला सांगून या ठिकाणी रात्री नोटीस दिलेली आहे. म्हणून मी संविधान मानणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा माणूस आहे. मी कायद्याचं पालन करून या ठिकाणी मी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी मी जातोय आज या ठिकाणी. हद्दपार तुम्ही आता जाताय, तुम्ही हद्दपार झाली म्हणून आता सकाळी तुमचं गाव सोडताय, पण संध्याकाळपर्यंत तुम्हाला स्टे ऑर्डर मिळून परत तुम्ही गावात येतील असं लोकांचं मत आहे. नक्कीच मी या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नक्कीच येईल आणि येताना गुलालच घेऊन येईल. या ठिकाणी गुलाल घेऊन येणार असं उदय पाटील. या ठिकाणी या मतदारसंघाच्या उमेदवार राधा उर्फ दीपाली पाटील या देखील या ठिकाणी आहेत. नमस्कार बहिणी साहेब. नमस्कार. आज आपल्या पतींना या ठिकाणी राजकीय सूडबुद्धीने हद्दपार करण्यात आलेला आहे, तुम्हाला काय वाटतंय?
हा उद्देश राजकीय हेतूतूनच केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तमाम मायबापांना हे भयमुक्त दत्तवाढ केल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्यावर जो अन्याय माझ्या परिवारावर आणि पूर्ण दत्तवाढ गावकऱ्यांवर होत आहे, हा भयमुक्त मी केल्याशिवाय राहणार नाही. आता हे जे झालेलं आहे आणि तुमच्या जाणून बुजून केलेलं आहे असं सगळे म्हणतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला काही राजकीय पक्षातून बोलायचं नाही. म्हणजे तुम्हाला मोठं पाठबळ उदयभाऊंचं होतं, उदयभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे होतो, त्यामुळे तुम्ही 4 महिन्यापासून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दारामध्ये गेलात. आता तुमचं पाठबळ ते काढून घेण्याचा प्रयत्न करतायत, याबद्दल तुम्हाला काय म्हणत आहे? माझी जनता पूर्ण खंबीर आहे. तमाम मायबाप, तरुण पिढी सगळ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर आहे. उदय पाटील नसले तरी माझी पूर्ण जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे. या ठिकाणी पूर्ण जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे उदय पाटील आज जरी गेले तर संध्याकाळपर्यंत परत येतील आणि माझा विजय निश्चित आहे. 9 तारखेला गुलाल लावून हत्ती भरून मिळून काढून हा जो माझा आरोप केलाय ते खोडून काढण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे, असं उदय पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर राधा पाटील यांनी देखील या ठिकाणी ठाम विश्वास व्यक्त केला. आज या ठिकाणी आपण बघताय की संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उदयना सहानुभूती दाखवतात आणि निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला या सहानुभूतीचा मतदार पेटीतून आपल्याला निकालच कळेल.